नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बऱ्याच दिवसांपासून मी एक स्वप्न बघितलं होतं. ज्या कलाकारांना, ज्या अभिनेत्यांना लहानपणापासून टी व्हीवरती नाटकातनं बघत आलोय त्या व्यक्तीशी कधीतरी भेट व्हावी आणि तो योग आज आला. सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे आज आपल्यासोबत आहेत आणि एका वेगळ्या चित्रपटात, एका वेगळ्या भूमिकेत ते आपल्याकडे आहेत. मला त्याचबद्दल विचारायचं आहे. मकरंद सर, तुमचं स्वागत आहे आमच्या या चॅनलतर्फे. आणि अल्ल्याड पल्ल्याडचा मगाशी ट्रेलर बघितला, खूप वेगळं वाटलं. तर मुळात रहस्यमय कथा, सस्पेन्स मूव्ही, गूढ कथा या सगळ्याशी एक आपलं वेगळं नातं असतं आणि त्यात तुमची जी भूमिका आहे त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मुळात ही भूतकथा, रहस्य वगैरे ती वेगळी गोष्ट आहे. सरळ एका गावात ही एक रूढी, म्हणजे रूढ आहे एक परंपरा की वर्षातनं 3 दिवस भूत त्या गावात राहायला येतात, तेव्हा गाव रिकामं केलं जातं. तर 3 दिवस अल्ल्याड भूत असतात, पल्ल्याड गावकरी असतात. माझं कॅरेक्टर आहे सिद्ध योगी, जो दुसऱ्या गावात काहीतरी स्वतःच्या शोधात निघालेला आहे, स्वतःच्या गुरुच्या शोधात निघालेला आहे आणि तो त्या गावात पोचलेला आहे आणि तो तिथे अडकलेला आहे कारण का तिथे भूत आहे. आणि मग तो त्याच्यातनं कसा मार्ग शोधतो आणि तो खरा असतो, आपल्या गुरुला शोधतो, म्हणजे तो अर्धवट सिद्ध योगी आहे, पण तो त्यातनं मार्ग काढत काढत त्याला पूर्ण सिद्ध योगी बनून जातो. बरोबर. असं एक कथा असताना पण त्याच्यात हास्याचे किनारे, कारण आपण म्हणतो ना, भीती आधी वाटते मग असतो आपण, बरोबर, मग असतो. तर त्याच्यात ते आहे. आणि त्याच्याबरोबर आपण म्हणू शकतो की लोककथा असल्यामुळे ती लोकांना खरी वाटून जाईल अशी कथा. आम्ही अगदी खऱ्या गावात जाऊन शूट केलेली कथा, बरोबर, त्यामुळे ते जितकं रिअल वाटेल तेवढा प्रयत्न केलेला आहे चित्रीकरणात. तर एकूण म्हणजे मला प्रेक्षकांना एवढंच सांगायला आवडेल की भूत कथा किंवा भय चित्रपट, भूताची भीती जी आपल्याला लहानपणापासून आहे त्याच्यावर चित्रपट फार कमी बनतात मराठी. खरंय. तेव्हा तुम्ही पाहा. नक्कीच, ते तर आहेच. पण आपण बघा, लहानपणापासून रत्नाकर मतकरींच्या गूढकथा वाचलेल्या असतात, नारायण धारप वाचलेलं असतं. तर एकंदरीत गूढकथा हा जो जॉनर आहे ना, तुम्ही आता एक खूप महत्वाचा मुद्दा सांगितलात की मराठीमध्ये या विषयावरचे चित्रपट कमी बनतात. तर त्या एकंदर जॉनर विषयी सुद्धा थोडंसं तुमचं, मला वाटतं त्याच्यात का कमी बनतात, मला वाटतं कदाचित लोकांना असं वाटत असेल की टेक्नॉलॉजी किंवा ती कथा लिहिणं खूप मुश्किल आहे, किंवा मनातली भीती एवढी असते की ते नको बनवूया बाबा. स्पेशल इफेक्ट्समुळे लोक घाबरत असतील, पण आता जिथे आपण पोहोचलेलो आहोत तिथे स्पेशल इफेक्ट्स करता येतात. आणि मुळात तुम्हाला ते भूत बरोबर सापडलं पाहिजे, बरोबर, ती गोष्ट सापडली पाहिजे. नुसता एक माणूस मेला त्याचं भूत झालं हे नाही चालत. खरंय की ते छळतंय भूत आणि मग त्याला मुक्ती द्यावी असं नाही, काहीतरी मोठं कथानक लागतं त्याला. तर ते मिळणंही मुश्किल आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की जशा लव्ह स्टोरीज बनतात, एका 10 वर्षात एक मोठी लव्ह स्टोरी हिट होते, बरोबर, आणि मग लव्ह स्टोरी वर्षभर बनत राहतात, त्या 10 वर्ष लव्ह स्टोरी बनतात. तशी मला वाटते जर चांगला भूतकथा बनवली गेली तर ती प्रचंड हिट होली. आणि मला माहिती, तुम्ही लोकांनी एक्झॉस्ट बघितले आहेत, ओमेन बघितले आहेत, बऱ्याच फिल्म्स आहेत ज्या आपण विसरू शकत, बरोबर. तर मला वाटतं की तुम्ही या चित्रपटात तरी त्याच्यात तुम्हाला हास्याची किनारे, गंमत आहे. त्यामुळे थोडीशी वेगळी फिल्म आहे, पण नक्कीच बनवायला हवी. नक्कीच. आपण अल्ल्याड पल्ल्याडला शुभेच्छा देऊया आणि सांगूया, घराच्या पल्ल्याड जाऊन अल्ल्याड असलेल्या थिएटरमध्ये हा चित्रपट नक्की बघा. आणि खूप छान वाटलं सर तुमच्या. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.